आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात कावळ्याशिवाय श्राद्ध जे मानलं जातं, पितृपक्ष जे मानलं जातं ते का अपूर्ण आहे, अशी आहे पौराणिक कथा. कथेमध्ये काय काय माहिती आहे ती पूर्ण डिटेल सांगणार आहे. कावळ्यांना श्राप मिळाला होता आणि ते कोणी दिला होता, त्याचं कारण काय होतं, त्याची कथा सुद्धा आपण याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे त्यातील माहिती जी आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. तर साधारणपणे आपण घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला एरवी हाकललं जातं, कारण कावळा छतावर येऊन ओरडणं अशुभ मानलं जातं. पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. पितृपक्षात अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात सुद्धा. पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केलं जातं. जे कोणी आपले पितृ गेलेले असतील, वारलेले असतील, त्यांचं श्राद्ध आपण पितृपक्षामध्ये केलं जातं आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यू तिथीनुसार केलं जातं. ज्या दिवशी त्यांची तिथी जी असेल त्या तिथीनुसारच पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध केलं जातं. या काळामध्ये ब्राह्मणांना अन्नदान केलं जातं आणि दानसुद्धा केलं जातं. हे करणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की पितरांना प्रसन्न झाले की तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्यांना पितरांचा आशीर्वाद मिळतो त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळतं. पितृपक्षात गायीच्या व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व आहे आणि त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा सुद्धा जाणून घेणार आहोत. पितृपक्षामध्ये कावळ्याचं महत्त्व साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकललं जातं, कारण कावळ्याचं छतावर येऊन ओरडणं एरवीच्या दिवसांमध्ये अशुभ मानलं जातं. पण पितृपक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्यांना खाऊ सुद्धा घालतात. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच आपण कावळ्याचा एक भाग बाहेर काढून ठेवला जातो. असे म्हटलं जातं की कावळ्यांना भोजन दिल्यासच श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये पितर कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात आणि वावर करत असतात. आता पितृपक्षासंबंधित जी काही कावळ्याची पौराणिक कथा आहे त्याच्यावरती आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला व्यक्ती होता. ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे. तेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. त्यावेळी जयंताने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोंच मारली होती. तेव्हा भगवान श्रीरामांना खूप त्याचा राग आला. जयंताच्या डोळ्यावर त्यांनी बाण मारला होता, त्यामुळे त्याचा डोळा जखमी झाला. त्यानंतर जे काही घडलं ते आपण पुढे पाहणार आहोत. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा याचना केली, माफी मागितली, तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल. तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झालेली आहे. त्यांनी ते स्वीकार केलं आणि पितृपक्षामध्ये श्राद्ध करताना कावळ्याला प्रथम भोजनाचा मान दिला जातो, कारण एरवी त्याला अशुभ मानलं जातं. यात त्याच्या शापामुळे त्याला एरवीच्या काळामध्ये खूप कठीण यातना सहन कराव्या लागतात. पण दशक्रियाविधीमध्ये त्याला प्रथम मान आहे कावळ्याला, कारण दशक्रियाविधीमध्ये आपण जे काही नैवेद्य ठेवतो तो कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय आपण तिथून हलत नाहीत. त्यामुळे तिथे कावळ्याला खूप असा मान दिला गेलेला आहे आणि त्याशिवाय आत्म्याला शांती सुद्धा लागत नाही. आणि पितृपक्षामध्ये तर आपण आवर्जून कावळ्याची वाट पाहतो, कारण छतावरती जर एरवी कावळा बसला तर आपण त्याला हाकलून देतो, कारण ते ओरडणं अशुभ मानलं जातं. पण दशक्रिया विधीमध्ये आणि पितृपक्षांमध्ये 15 दिवसाचा कावळ्याला मान दिलेला आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये 15 दिवसाचा कावळ्याला मान दिला गेलेला आहे. कावळ्याला या 15 दिवसांमध्ये मारलं जात नाही किंवा छतावरती अंगणात कुठेही कावळा बसलेला असला तर त्याला हकललं जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर अत्याचार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने असं केलं तर त्याला त्याच्या पूर्वजांचा शाप किंवा तसेच खूप देवी देवतांचा कोपाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही. जे कोणी कावळ्याला मारेल त्यांच्यासाठीचा हा नियम आहे. तर सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे 15 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये कावळ्याला पण हाकलत नाहीत. एरवी जरी कोणी त्याला हाकललं तरी पण काही अडचण नाही, पण पितृपक्षात त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि कावळ्याला खुश केलं आणि आपण पितरांना खुश केलं असं मान्यता आहे. यामुळे आपण पितृपक्षामध्ये जेवढीही सेवा करू ती आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण समर्पित करत असतो. जर आपण पितृंना
पितरांना खुश केलं तर आपली जी काही आर्थिक स्थिती आहे, मानसिकता आहे, सुखसमाधानी आहे, आपल्याला आवर्जून मिळतेच. तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.